नारी शक्तीचं गुणगान कोण गातंय? ज्यांनी हजारो वर्ष स्त्रियांचा अपमान केला, स्त्रियांना शूद्राची वागणूक दिली, स्त्री फक्त चूल आणि मूल एवढंच पाहिलं. एवढंच काय, स्त्रियांना नेहमी कमी लेखण्याचा विचार ज्या विचारधारेनं केला, ती लोक आज नारी शक्ती गुणगान गातायत. हे तसं खोटारडं आहे. मोदीजी, काँग्रेसला दोष देऊन काय उपयोग? काँग्रेसला दोष देण्याच्या नादामध्ये भारतीय जनता पार्टीचा फार मोठा पराभव झाला, हे खरं तर प्रधानमंत्र्यांनी आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीने लक्षात घेणं गरजेचं आहे. पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीनं 3 विधेयकाबरोबर घटना दुरुस्ती असेल, मतदारांची संघाची पुनर्रचना असेल, किंवा जे भारतीय जनता पार्टीच्या पोटात होतं ते पोटात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, म्हणून ही महिला आरक्षणाचं विधेयक असेल, या सगळ्या विधेयकांना एकाच वेळेस आणत असताना महिलांचा याच्यामध्ये काही सन्मान नव्हता. भारतीय जनता पार्टीला जर महिलांचा सन्मान द्यायचा असेल तर माझ्या 5 प्रश्नाची पहिल्यांदा उत्तरं द्यावी लागतील, आणि ते 5 प्रश्न भारतीय जनता पार्टीला इतके जड जातील की त्याचे ट्रोल करणारे अंधभक्त चेल्या चपाट्यांपासून नेते, पदाधिकारी, मंत्री आणि मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांपर्यंत कोणीही या महाराष्ट्राला आणि देशाला देऊ शकणार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे. मला एक आठवण करून द्यायची आणि प्रमुख विषयाकडे यायचंय. त्या अगोदर सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार. मी संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सच्च्या भारतीयांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. माझा मुद्दा असा आहे की काँग्रेस संपली, काँग्रेस संपणार, काँग्रेस आता कुठं सुद्धा शिल्लक नाही असं म्हणणारे प्रधानमंत्री किंवा होम मिनिस्टर किंवा इतर सगळ्या पक्षाचे त्यांचे पदाधिकारी, नेते आज काँग्रेसचा किती मोठा धसका घेतला. प्रधानमंत्र्यांनी आता जी काही 8:30 वाजता आज देशाला संबोधन केलं आणि देशाची माफी मागितली. खरं तर राहुल गांधींचं वक्तव्य, विरोधी पक्षांची एकजूट आणि सत्ताधारी पक्षाला पळती भुई जी थोडी केली, त्याचे परिणाम सगळे मोदीजींच्या चेहऱ्यावर दिसत होते, आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. बऱ्याच लोकांना असं वाटेल की मोदीजी हतबल झाले का? भारतीय जनता पार्टीला गेल्या 12 वर्षामध्ये हा सर्वात मोठा झटका काँग्रेसने दिला. याचा अर्थ विरोधी पक्षाने दिला. तो काय सत्ताधारी मोदीजी आहेत म्हणून अजिबात नाही, डोक्यातून काढून टाकायचे. विधेयक, महिला विधेयकाबद्दल नारी शक्ती वंदन म्हणून हे गप्पा हाणतात. 2023 मध्येच या विधेयकाला मान्यता दिल्यानंतर लागू का झालं नाही? कुठं माशी शिंकली? याचं उत्तर प्रधानमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री देणार का? कारण राज्यामध्ये ठराव पास करूनच केंद्राला पाठवला होता ना. मग तो ठराव मंजूर करून लागू का या देशामध्ये केला नाही? याचं उत्तर सुद्धा प्रधानमंत्र्यांना द्यावं लागेल. आता मूळ मुद्द्यांकडे येतो. आज मोदीजी म्हणाले की काँग्रेसने फसवलं, काँग्रेस देशासाठी फार वाईट आहे, काँग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या महत्वाच्या निर्णयामध्ये हातभार देणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं अजून एक वक्तव्य होतं की काँग्रेस ही देशाला म्हणजे नकोय, संपली पाहिजे, वगैरे वगैरे त्यांनी वल्गना केली. आणि महिला कशा सक्षम झाल्या असत्या, महिला कशा पुढे आल्या असत्या, महिलांनी कसं लगेच क्रांती केली असती, असं मोदीजींच्या त्या सगळ्या वक्तव्यातून प्रतीत होत होतं. मला एवढंच म्हणायचंय, माझे जे 5 प्रश्न आहेत, प्रत्येक भारतीय जनता पार्टी, RSS, त्यांच्या सगळ्या विंग्स, अंधभक्त, चेले चपाटे, पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळ्यांना माझा प्रश्न आहे. आणि त्या गंभीर 5 मुद्द्यांवर
त्यांनी उत्तरं दिली पाहिजेत किंवा देशाची दिशाभूल करणं सोडलं पाहिजे. सर्वात महत्वाचे नारी शक्ती वंदन म्हणून मोदीजी जी काही चर्चा करतात, भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय अध्यक्ष ज्या दिवशी महिला होईल त्या दिवशी खरं नारी शक्ती वंदन असेल, हा माझा पहिला मुद्दा आहे. भारतीय जनता पार्टी ते करणार का? दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा असा आहे की देशाची प्रधानमंत्री महिला होणार का? मोदीजींनी ते करून दाखवावं आणि सुरुवात स्वतःच्या पक्षाकडून करावी, असा माझा दुसरा मुद्दा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ते करणार का? तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की RSSचे सरसंघचालक मोहन भागवत जी आहेत त्यांच्या जागेवर या देशातली एखादी महिला RSSचं प्रमुख सरसंघचालक करणार का? कारण हा महत्वाचा मुद्दा भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी यावर काय उत्तर देणार. आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा मुद्दा, महाराष्ट्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही महिला मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तुमच्या पक्षाच्या कुठल्याही महिला नेत्यांना तुमच्या जागेवर मुख्यमंत्री करणार का? आणि सगळ्यात महत्वाचं तो मुद्दा तुम्ही समजून घेतला पाहिजे की RSSच्या डिक्शनरीमध्ये किंवा एकंदरीत म्हणजे मनुस्मृतीनुसार महिलांना शूद्र ठरवलं गेलेलं आहे. महिलांना दुय्यम स्थान द्यायचं, पुरुषच ग्रेट आहेत, पुरुष प्रधान संस्कृती, महिलांनी फक्त चूल आणि मूलच पाहिजे, अशा या विचारधारेला RSS आणि त्यांची सगळी मंडळी हे सोडणार का? या विचारापासून दूर राहणार का? आणि महिलांना 100% सन्मानाची वागणूक देणार का? हा मला महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि या माझ्या महत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ओपन डिबेट करावं, माझी तयारी आहे. माझा प्रश्न असा आहे, साधी सर्वोच्च न्यायालयाचे अजून सरन्यायाधीश महिला होऊ शकली नाही, आणि झाली असेल तर चांगली गोष्ट आहे, फक्त त्यांचं नाव समोर आणावं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये किती केंद्र सरकारमध्ये 10 तरी महिला मंत्री आहेत का? राज्यांमध्ये 10 महिला मंत्री आहेत का? तुम्ही 33% आरक्षणाची चर्चा करता, मी म्हणतो कमीत कमी 10-20% तरी महिलांना संधी द्या. कितपत महिलांना हे संधी देऊ शकतात? काँग्रेसला दोष देण्यामध्ये काहीच उपयोग नाही. मी यासाठी म्हणलं, काँग्रेसचं अध्यक्षही महिला पद काँग्रेसनी त्या ठिकाणी महिलांनी भोगलेलं आहे. लोकसभेच्या स्पीकर सुद्धा महिला काँग्रेसनी केलेल्या आहेत. किंवा महाराष्ट्राचा अजून महिला मुख्यमंत्री झालेली नाही, पण इतर राज्याचं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. कदाचित भारतीय जनता पार्टीनं पण केला असेल. पण सुरुवात आम्ही महाराष्ट्रापासून सगळ्यांकडून अपेक्षा आहेत, असं होऊ शकतं का? आणि NDA सरकार, मोदी सरकार आणि इंडिया आघाडी घटना दुरुस्ती 131वी ज्यावेळेस मोदीजींना आता करायची होती, त्यांना माहित नव्हतं का? हा मुद्दा लक्षात घ्या, आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तो म्हणजे 2/3 बहुमत लोकसभेमध्ये तुम्हाला पाहिजे. 540 पक्षीय बलाबल असताना 362 खासदार या घटना दुरुस्तीला तुम्हाला पाहिजे होते. तुमच्याकडे 293 पर्यंत आहेत. याचा अर्थ अजून नाही म्हणलं तरी 70 खासदारांचं तुम्ही काय करणार? आणि सगळ्यात महत्वाचं, एकूण खासदारांच्या 50% आकडा चेस करणं गरजेचं होतं. आणि भारतीय राज्यघटनेच्या 368 कलमानुसार ही जी 131वी घटना दुरुस्ती होणार होती, ती फक्त पक्षीय बलाबल तुमचं बहुमत नसल्यामुळे झालेली नाही. मग विनाकारण आत्ताच इतर राज्यांच्या निवडणुकाचा जो काही सध्याचा वादळी कार्यक्रम सुरू आहे, त्याच्यामध्येच हे आणण्याची गरज काय होती, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. परंतु हरकत नाही. महिला विधेयकाबद्दल एवढं प्रेम असेल तर आज जे
पार्लमेंटमध्ये खासदार आहेत, निम्म्या खासदारांवर असं म्हणतात, काय ते 10, 20, 30, 40, 50% असतील समजा, ज्यांच्यावर बलात्कार, अत्याचार किंवा इतर महिलांसंबंधित गुन्हे दाखल आहेत, ते महिला विधेयकाला मंजुरी देण्यासाठी देशातल्या विरोधी पक्षाला नावं ठेवणार असतील, तर हे किती खेदाची गोष्ट आहे. जे घरातल्या महिलांचा सन्मान करू शकत नाहीत, बायकोला सन्मान देऊ शकत नाहीत, बहिणीला सन्मान देऊ शकत नाहीत, आईला सन्मान देऊ शकत नाहीत, बायकोला सांभाळू शकत नाहीत, त्या पुरुषांनी इतरांना नारी शक्तिवंदना संदर्भात गप्पा मारायच्या, हे लोकांच्या कानाला सहन होत नाही. धन्यवाद.